धारदार लेखणी, प्रक्षोभक विचारसरणी, तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज। नडगाव गटातून जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांनी निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची मागणी। विचार मंथन वृत्तसेवा। आगामी ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले असून शहापूर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे। नुकतेच जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांचा छुपा व उघड प्रचार सुरू झाला आहे। त्यामुळे निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे। शहापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 15 गटांमध्ये आणि पंचायत समितीच्या 30 गणांमध्ये निवडणुका होणार असून सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। विविध पक्षप्रवेशांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणावर राजकीय स्थलांतर सुरू आहे। विशेष म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गट मध्ये सर्वाधिक नेते आणि कार्यकर्ते प्रवेश करत असल्याने शहापूर तालुक्यात शिवसेनेचे पारडे अधिक जड झाले आहे। आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही गटांमध्ये इच्छुकांचा हिरमोड झाला असला तरी नडगाव गट यावेळी सर्वाधिक चर्चेत आला आहे। या गटाचे आरक्षण सर्वसाधारण असल्याने अनेक इच्छुक उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। मात्र या गटात शिवसेनेचे वर्चस्व स्पष्टपणे जाणवत असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांनी या गटातून निवडणूक लढवावी अशी एकमुखी मागणी केली आहे। गोकुळगाव येथील रहिवासी असलेले मारुती धिरडे हे गेली अनेक वर्षे शहापूर तालुक्यातील राजकारणात सक्रिय आहेत। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले धिरडे हे शिवसेनेचे ज्येष्ठ व अनुभवी नेतृत्व मानले जाते। अनेक वर्षे त्यांनी तालुका प्रमुख म्हणून कार्य करत शिवसेनेचा पाया शहापुरात मजबूत केला आहे। नडगाव विभागासहित संपूर्ण शहापूर तालुक्यासह ठाणे जिल्ह्यात त्यांना आदराने नाना म्हणून संबोधले जाते। कार्यकर्त्यांसहित सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणींना काळात ते कायम धावून जात आले आहेत। रखडलेली विकास कामे असो, तालुक्यातील प्रलंबित प्रश्न असो, त्यांनी पक्षाच्या माध्यमातून सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे। तसेच अनेकांच्या वैयक्तिक समस्या सोडवण्यात देखील ते आग्रही राहिले आहेत। त्यांच्या नेतृत्व कौशल्यामुळे शिवसेना पक्ष सोडला तर तालुक्यातील सर्वच पक्षात त्यांचे चांगले संबंध आहेत। त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून त्यांना उमेदवारीसाठी आग्रह केला जात आहे। त्यांनी जर ही निवडणूक लढवली तर नडगाव गटाची निवडणूक फारशी चुरशीची न ठरता एकतर्फी ठरेल असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत। मागील जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या वतीने 14 पैकी 9 सदस्य निवडून आणण्यात यश मिळवले। तसेच शहापूर पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता स्थापन करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे। त्यांच्या लोकसंपर्काच्या बळावर आणि समाजोपयोगी कामांमुळे त्यांना तालुक्यातील जनतेत विशेष स्थान लाभले आहे। कार्यकर्त्यांच्या या मागणीवर प्रतिक्रिया देताना मारुती धिरडे म्हणाले की शिवसैनिक हा कधीही निवडणुकीला घाबरत नाही। आम्ही नेहमीच जनतेच्या सेवेत राहिलो आहोत। केलेल्या कामाच्या बळावर आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने ही निवडणूक जिंकणे आमच्यासाठी कठीण नाही। योग्य वेळी आपण आपली भूमिका स्पष्ट करू। या विधानामुळे नडगाव गटातील निवडणुकीची रंगत अधिकच वाढली असून ही लढत शहापूर तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत।